जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2025च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही टेट 3 नंबरची सध्या घेण्यात आली आहे, तर त्या अनुषंगाने बघा संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर तो आता निकालासंदर्भात जी वाढ असेल तर ती बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरेचशा कमेंट देखील येत होत्या की जो काही निकाल असेल तर तो निकाल कधी लागणार, तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती बघणार आहोत। तसंच बघा महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे वेकेन्सी संदर्भात। आता ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी नेमकी किती येऊ शकते, तसंच ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो एक घटक आहे तो म्हणजे विशेष शिक्षकासंदर्भात। तर विशेष शिक्षकामध्ये जे पदे येतात, कला असेल, क्रीडा असेल, कार्यानुभव असेल, त्यानंतर संगीत असेल, ICT असेल, तर असे जे काही विषय आहेत तर ते विषय सध्या बघा आपल्याला माहिती आहे की 2022च्या पदभरतीमध्ये त्या ठिकाणी आले नव्हते। तर आता जे काही 2025ची पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये ते विषयाचे जे काही विशेष शिक्षकाची पदभरती सध्या होणार आहे का, त्या अनुषंगाने देखील माहिती जाणून घेणार आहोत। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की ह्या संदर्भात माहिती इथं मिळणार आहे। तर सध्या बघा या ठिकाणी आपल्याला जे काही नोटिफिकेशन आलं होतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 25/4/2025ला इथे नोटिफिकेशन आलं होतं। तर आता ह्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन जी काही परीक्षा होऊन जवळपास 2 महिन्यांचा कालावधी इथं लोटलेला आहे। आता जो महत्त्वाचा प्रश्न होता की निकाल नेमका कधी लागेल, कारण निकाल ह्या ठिकाणी बघा बरेचशा ज्या काही शिफ्ट होत्या तर त्या शिफ्टने सध्या त्या ठिकाणी परीक्षा झालेली आहे। तर निकाल जो आहे तर तो निकाल ह्या चालू महिन्याचा म्हणजे जो काही आता सध्याच्या लास्ट आठवडा सध्या बघा सुरुवात झालेली आहे, बरोबर। तर ह्या लास्ट वीकच्या शेवटपर्यंत किंवा मग पुढचा जो काही महिना असेल तर त्याचा फर्स्ट वीकमध्ये निकाल जो असेल तर तो निकाल सध्या घोषित होणार आहे। आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील अपडेट येईल तर ती अपडेट देखील तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे। निकालाच्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी जे काही शिफ्ट वाईज इथं जी परीक्षा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आता जे काही नॉर्मलायझेशन असेल तर ते नॉर्मलायझेशन होऊन निकाल जर या ठिकाणी जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये जे काही रो मार्क आणि नॉर्मलायझेशन होऊन जे मिळालेले मार्क आहे त्या पद्धतीने जर निकाल सध्या जाहीर झाला तर ते अतिउत्तम असणार आहे। कारण मागच्या वेळेस जे काही नॉर्मलायझेशन जो होता तर ते नॉर्मलायझेशन सध्या बघा त्या ठिकाणी झालं नव्हतं। तर ह्या वेळेस नेमकं होतं किंवा नाही त्या अनुषंगाने कोणतंही सध्या अपडेट अजूनपर्यंत नाही। जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हाच आपल्याला सध्या बघा त्या ठिकाणी कळणार आहे। तर ह्याच्या नोटिफिकेशनमध्ये ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या ह्या ठिकाणी कशा पद्धतीने येणार, तर ह्या जो काही 2 नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघा देण्यात आले की राज्यातील शिक्षण सेवक शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती, त्यानंतर विषयासंदर्भात माहिती, प्रवर्ग संदर्भात माहिती, त्यानंतर माध्यम असेल मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, त्यानंतर बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवर जे संगणकीय प्रणालीद्वारे ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा त्या ठिकाणी अपलोड होणार आहे, बरोबर। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे नवीन संच मान्यता जे काही धोरण आहे, जो GR आहे तर तो GRमुळे ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या बघा कमी येताना आपल्याला पाहायला मिळतील। जर का तो GR सध्या रद्द नाही झाला किंवा त्याच्यामधले जे निकष आहे ते सध्या रद्द नाही झाले तर वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी सध्या कमी येणार। कारण मागे आपल्याला 2022च्या पदभरतीमध्ये ज्या वेकन्सी जवळपास 21,000 प्लस वेकन्सी भरले गेले, तर ह्या अनुषंगाने आता जर बघितले तर ह्यापेक्षा देखील कमी वेकन्सी आपल्याला पाहायला मिळू शकतात। कारण तो GR जो आहे तर त्या GRमध्ये अटी शर्ती ज्या आहे तर त्या अटी शर्तीमुळे वेकन्सीवर त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे जे काही शिक्षक आहे ऑलरेडी तर ते अतिरिक्त मोठ्या प्रमाणावर सध्या झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मग त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार, मग जे काही उरलेली पदं असेल तर ती पदं आपल्याला टेट 3मध्ये पाहायला मिळतील। तर त्या अनुषंगाने जो GR आहे तर तो GR देखील रद्द होणे महत्त्वाचा आहे। तर ह्याच्यामध्ये जे सर्वसाधारण जे सध्या बघा उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी ज्या वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी येणारच, परंतु महत्त्वाचा जो काही विशेष शिक्षकांसंदर्भात या ठिकाणी एक मुद्दा नमूद आहे तर विशेष शिक्षकांची जी काही पदं असेल तर ती पदं नेमकी येणार किंवा नाही, त्या अनुषंगाने इथं बघा जो काही 5.3 मध्ये एक इथं स्टेटमेंट देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात स्टेटमेंटमध्ये जो मुद्दा इथं बघा देण्यात आला आहे की इथं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे त्या ठिकाणी बघा 2015 जवळपास TNT 2 दिनांक 15 मार्च 2024 अन्वये संच मान्यतेच्या सुधारित निकषान्वये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदाची देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे। म्हणजे जे विशेष शिक्षक आहे जे आपण म्हणत होतो तर त्या विशेष शिक्षकांचा देखील सध्याच्या जी काही पदभरती असणार आहे टेट ह्या ठिकाणी 3 जी झालेली आहे म्हणजे 2025 जी पदभरती होणार आहे तर त्याच्यामध्ये
15 मार्च 2000 या ठिकाणी 24चा जो संच मान्यतेचा सुधारित सध्या बघा GR आहे, तर त्या GR नुसार विशेष शिक्षक माध्यमिक शाळा यांची देखील पदभरती इथं होणार आहे. आता नेमकं विशेष शिक्षक माध्यमिकमध्ये कोणकोणती पदं येतात आणि कोणत्या निकषावर सध्या बघा त्यांची पदभरती किंवा त्यांचे जे काही पदं असेल तर ते येऊ शकतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला जो काही GR आहे 15 मार्च 2000 या ठिकाणी 24चा, तर ह्या GRचा देखील तुम्हाला इथं बघा जी काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला दाखवतो. आता आपण जो GR आहे तर तो GR सध्या बघूया. तर त्या GRमध्ये तुम्हाला कळेल की जी काही विशेष शिक्षक आहे तर त्या विशेष शिक्षकांमध्ये कोणकोणते सध्या विषयाचे शिक्षकांना त्या ठिकाणी संधी अवेलेबल होणार आहे. तर हा जो GR आहे तर हा GR जो होता तो पत्रामध्ये जी तारीख देण्यात आली होती 15 मार्च 2024चा, बरोबर. आता हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय. ह्याच्यामध्ये मजकूर काय देण्यात आले की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळेमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे अशा पद्धतीने हा इथं मजकूर देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सध्या सांगण्यात आल्या आहे. तर ह्याच्यामधल्या विशेष शिक्षकांचं आपण इथं बघूया. तर इथं जे काही सर्वसाधारण जे शिक्षक असेल तर त्यांचे देखील इथं निकष देण्यात आले. 1ली ते 4थी, त्यानंतर 1ली ते 8वी अशा पद्धतीने इथं देण्यात आले. तर हे निकष आपण मागे देखील व्हिडिओमध्ये बघितले. तर इथं आपण जे महत्त्वाचं आहे की विशेष शिक्षकांमध्ये जी पदं येतात तर ती पदं ह्या ठिकाणी 5 नंबरच्या पॉईंटमध्ये देण्यात आली. आता विशेष शिक्षकांची पदभरती आहे तर ती पदभरती मागची जी काही 2022ची पदभरती आहे तर त्याच्यामध्ये वेकेन्सी त्या ठिकाणी नव्हती. तर आता ही पदभरती 2025च्या जी काही पदभरती आहे तर त्याच्यामध्ये ही वेकेन्सी सध्या इन्क्लूड होणार आहे आणि त्याच्यासाठी जो क्रायटेरिया वगैरे असेल तर तो इथं देण्यात आला. आता याचं सर्वात महत्त्वाचं विशेष शिक्षकामध्ये जी सध्या विशेष जे काही शिक्षकांची पदं आहे तर ती नेमकी कोणत्या विषयासंदर्भात असणार किंवा कोणत्या क्षेत्रासंदर्भात असणार. तर इथे पहिलं जे आहे तर ते आहे क्रीडा शिक्षक, दुसरं जे विशेष शिक्षक असणार आहे तो कला किंवा संगीत, तिसरं जे असणार आहे ते कार्यानुभव किंवा ICT अशा पद्धतीने इथं जे काही विशेष शिक्षकांची पदं देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये प्राधान्याने जे पद असणार आहे तर ते पद म्हणजे पहिलं क्रीडा शिक्षकापासून सुरुवात होणार. आता इथं विद्यार्थी संख्या देण्यात आलं आहे, शाळेचा प्रकार. तर आता 1ली ते 10वीची जर शाळा असेल तर त्या ठिकाणी इथं विद्यार्थी संख्या आहे 251 ते 500, बरोबर. 251 ते 500 दरम्यान जर विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी फक्त क्रीडा शिक्षकाचं एक पद तिथं मंजूर होणार, बरोबर. आणि हे जे बाकीचे पदं असेल कला, संगीत किंवा कार्यानुभव, ICT तर ही पदं सध्या त्या ठिकाणी निरंक राहणार. कारण जी इथं क्रायटेरिया आहे विद्यार्थीची पटसंख्या संदर्भात तर 500पर्यंत असेल, म्हणजे 251 ते 500 असेल तर त्या ठिकाणी एक पद सध्या मंजूर होणार. त्यानंतर पुढचं जर आपण इथं क्रायटेरिया जर बघितला तर ज्या शाळेमध्ये 501 ते 750 म्हणजे 1ली ते 10वीच्या शाळेमध्ये 701 ते 500 750, बरोबर. 501 ते 750 जर असेल तर त्या ठिकाणी एक पद जे असेल तर ते क्रीडाचं मंजूर होणार. त्यानंतर दुसरं जे पद असेल तर ते कला किंवा संगीतचं असणार आणि तिसरं जे पद असेल ते या ठिकाणी कार्यानुभव किंवा ICT संदर्भात म्हणजे जे काही कॉम्प्युटरचं असेल अशी या ठिकाणी 3 पदं त्या ठिकाणी मंजूर होणार. आता सर्वसाधारण 1ली ते 10वीमध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा विचार केला तर 500 ते 750 इथपर्यंत जे काही विद्यार्थी असेल तर ते विद्यार्थी देखील आपल्याला काही ज्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पाहायला मिळतात, ज्या मोठ्या मोठ्या शाळा असतात, बरोबर, ज्यांची पटसंख्या जास्त असते तर तिथं आपल्याला नक्कीच ही पदं सध्या पाहायला मिळेल. त्यानंतर जर आपण इथं पटसंख्या जर पुढे बघितली तर इथं 751 ते 1000 दरम्यान जर असेल तर त्या ठिकाणी क्रीडाचं 2 पदं मंजूर होणार. त्यानंतर कला संगीतचं 1 पद, त्यानंतर मग कार्यानुभव ICTचं 1 पद, असे एकूण 4 पदं. म्हणजे इथं पटसंख्या जी आहे तर ती सर्वात महत्त्वाची सध्या असणार आहे. तसंच ज्या ठिकाणी 8वी 10वी संदर्भात जर आपण इथं विचार केला 8वी आणि 10वी संदर्भात तर त्यांच्या संदर्भात देखील इथं जे काही जी पटसंख्या आहे तर ती देखील देण्यात आली. 8वी आणि 10वीचा जर विचार केला
तर सध्या 151 ते 500पर्यंत जर असेल तर इथं क्रीडा शिक्षकाचं एक पद सध्या मंजूर होणार. त्यानंतर 500 ते 750 असेल तर प्रत्येकी ह्या ठिकाणी एक पद, सर्व जे कार्यानुभव ICT असेल, कला किंवा संगीत असेल, क्रीडा असेल, असे प्रत्येकी एक पद अशा पद्धतीने जो काही निकष असेल तर त्याच्यानुसार इथं मंजूर होणार. तर ह्याच्यामध्ये जी पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला 2025ची जी पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये सध्या पाहायला मिळणार आहे. आणि ह्या विशेष शिक्षकांनुसार जे काही सध्या त्यांची पात्रता असेल, नेमकी पात्रता ह्यांची काय लागणार आहे. आता कला जर असेल तर कलासाठी नेमकं जी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता नेमकी काय लागणार, क्रीडा असेल किंवा मग जी विशेष शिक्षक कार्यानुभव ICT असेल तर ह्यांची पात्रता नेमकी काय लागणार. तर त्या अनुषंगाने आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघणार आहोत. परंतु आता जे काही माहिती होती तर ती माहिती म्हणजे जे काही विशेष शिक्षकांची पदभरती आहे तर ती पदभरती 2025ची जी काही सध्या टेट ह्या ठिकाणी झालेली आहे. तर ह्या टेटमध्ये त्या विषयाची जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी इथं अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला इथं मिळेल. म्हणजे ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी ह्या विषयासंदर्भात क्वालिफिकेशन होतं, बरोबर, बरेच वर्षापासून वाट बघत होते, तर त्यांना देखील 2025च्या पदभरतीमध्ये इथं जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सध्या पाहायला मिळेल. तसंच जे काही सर्वसाधारण जे उमेदवार आहेत म्हणजे प्रत्येक विषयाचे असतात, त्यानंतर प्राथमिक गट असेल तर ते उमेदवारांना देखील वेकेन्सी पाहायला मिळेल. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो अडथळा आहे तो म्हणजे नवीन संच मान्यता धोरण. ते धोरण सध्या रद्द झालं तरच बघा जास्तीत जास्त वेकेन्सी आपल्याला 2025च्या पदभरतीमध्ये पाहायला मिळेल. तर त्या अनुषंगाने ज्या सध्या संघटना काम करत आहे तर त्यांना नक्की सपोर्ट करा. त्यांनी जे दिलेलं काम असेल ते नक्की तुम्ही त्या ठिकाणी करा. कारण हा आपल्याला महत्त्वाचा जो विषय आहे तर तो रद्द होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने पुढील पदभरतीचं सध्या बघा आपल्याला वेकेन्सीचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्यवस्थित बघा या ठिकाणी अपलोड करतो, तेथे तुम्ही एकदा जाऊन बघू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे जाऊन हे GR वगैरे तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जाईल. तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.